नमस्कार, मी विनायक. अलविदा 2013 या आपल्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 2013 हे वर्ष अनेक गोष्टींसाठी महत्त्वाचं ठरलं आहे. स्पोर्ट्स बद्दल जर आपण बोललो तर या वर्षी आपण अनेक चढउतार पाहिलेले आहेत. कधी आपण बेभान होऊन नाचलेलो आहे, तर कधी आपण मनातल्या मनात रडलोय सुद्धा. याच वर्षाचा आढावा आपण घेणार आहोत. गेली 24 वर्ष मैदान गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकरनं अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले. पण 18 नोव्हेंबर 2013 हा दिवस तमाम क्रीडाप्रेमींसाठी थोडी खुशी थोडा गम असा ठरला. याच दिवशी सचिननं आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीला फुल स्टॉप लावला. या निर्णयानं करोडो भारतीय निराश झाले, पण निराशा काही काळच ठरली. सचिनच्या निवृत्तीनंतर अवघ्या काही तासातच केंद्र सरकारनं सचिनला सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार बहाल केला. सचिन तेंडुलकरनं निवृत्ती घेतल्यानंतर चौथ्या क्रमांकावर बॅटिंग कोण करणार याचं उत्तर मिळालं ते विराट कोहलीच्या रूपात. वन डे क्रिकेट पाठोपाठ विराटनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये सेंचुरी ठोकत चौथ्या क्रमांकाचा मान राखला. कोहली बरोबरच मुंबईकर रोहित शर्मानेही हे वर्ष गाजवलं. वन डे क्रिकेटमध्ये 200 रन्स तर केलेच, पण सलग 3 सेंचुरीज ठोकत वन डे क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. तर शिखर धवननं टेस्ट पदार्पणातच सेंचुरी झळकावत भारतीय टीमचं भविष्य सुरक्षित असल्याचं दाखवून दिलं. IPL स्पर्धा यावर्षी पुन्हा एकदा खेळापेक्षा वादामुळे गाजली. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली खेळाडूंबरोबरच टीमचे मालकही वादात अडकले. राजस्थान रॉयल्सच्या एस श्रीशांत, अजित चंडीला आणि अंकित चव्हाण या 3 खेळाडूंनी स्पॉट फिक्सिंग केल्याचं सिद्ध झालं. त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. तर चेन्नई सुपर किंग्सचा संचालक गुरुनाथ मय्यप्पनही यामागे असल्याचं उघड झालं. IPL मधल्या या वादाचे परिणाम BCCI अध्यक्ष एन श्रीनिवासन यांना सहन करावे लागले. पण BCCIच्या द्वैवार्षिक निवडणुकीत श्रीनिवासन यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि पुन्हा एकदा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर ते विराजमान झाले. मुंबई क्रिकेट असोसिएशनवर पुन्हा एकदा शरद पवार यांनी आपली सत्ता स्थापन केली. MCA अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध जिंकत शरद पवारांनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या क्षेत्रात प्रवेश केला. भारतीय क्रीडा क्षेत्राला धक्का बसला तो भारतीय ऑलिम्पिक महासंघावरील बंदीनं. याचा फटका बसला तो भारतीय क्रीडापटूंना. पण अखेर IOA ने नरमाईची भूमिका घेत आपल्या घटनेत बदल केला. दक्षिण कोरियात पार पडलेल्या शूटिंग वर्ल्ड कप मध्ये गोल्ड मेडल पटकावत महाराष्ट्राच्या राही सरनोबतनं इतिहास रचला. 25 मीटर पिस्टल प्रकारात वर्ल्ड कप मध्ये गोल्ड पटकावणारी ती पहिली भारतीय पिस्टल शूटर ठरली. बॅडमिंटन मध्ये PV सिंधू भारताच्या बॅडमिंटनचा नवीन चेहरा ठरली. 2013च्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये ब्रॉन्झ मेडल, मलेशियन ओपन ग्रांड प्री आणि मकाऊ ओपन चॅम्पियनशिपचं गोल्ड पटकावत सिंधूने बॅडमिंटन जगताला आपल्या आगमनाची वर्दी दिली. तरुण खेळाडू उत्तम कामगिरी करत असतानाच लिएंडर पेस सारख्या लेजंडनं आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. US ओपन जिंकत पेसने तब्बल 14वं ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावलं. 40व्या वर्षी 14 ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याची किमया करणारा पेस हा टेनिस जगतातील एकमेव खेळाडू ठरलाय. पण वर्षाची अखेर तितकी आनंददायी राहिली नाही. 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपचा किताब पटकावणाऱ्या जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला वर्ल्ड नंबर 1 मॅग्नस कार्लसननं आनंदच्याच होम ग्राउंड मध्ये चेन्नईत पराभवाचा दणका दिला. या 2013 बद्दल आज आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि ज्येष्ठ पत्रकार VV करमरकर. तुम्हा दोघांचंही स्वागत आहे. खरं तर तुम्हाला वेगळ्या काही इंट्रोडक्शनची गरज नाहीये. आपण अख्खं वर्ष या सगळ्या गोष्टीबद्दल बोलत आलेलो आहे. पण प्रवीण सर, 2013 हे असं वर्ष होतं ज्याच्यात आपण सगळं पाहिलं. म्हणजे कधी अप्स पाहिले, कधी डाऊन्स पाहिलेले आहेत. पण सचिन तेंडुलकर हा रिटायर झाला हे अप्स अँड डाऊन्सच्या पलीकडे गेलं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनाला एक ही चटका लावणारी एक्झिट होती. कारण का कधी विचारच केला नव्हता सचिन रिटायर होईल. खरं आहे. म्हणजे कारण मी असं काही क्रिकेट फॅन नाही, पण सचिनचा मी फॅन आहे. आणि सचिनचे जे म्हणजे गेम आहे त्याच्याबद्दल आपल्याला असं म्हणता येईल की ज्या देशांमध्ये हे खेळलं जात नाही क्रिकेट, त्या देशांमध्ये त्याचे फॅन्स आहेत. आणि सचिन मला वाटतं हिस्ट्रीमधला सगळ्यात मोठा खेळाडू असल्यामुळे क्रिकेटच्या हिस्ट्रीमधला, तर एक
त्याला त्याचं रिटायरमेंट ही प्रत्येक भारतीयाला एक मला वाटतं असं दुःखद चटका देऊन गेली. पण त्यात एक कॉम्पेन्सेशन आपल्याला असं वाटतं की आपला सचिनचा खेळ बघायला मिळणार नाही, पण क्रीडापटूंना एक विलक्षण महत्व म्हणजे की क्रीडापटूला भारतरत्न मिळावं. तर ह्या शासनाने केलं, त्यामुळे एक लोकांना कॉम्पेन्सेशन लागले. आम्हाला दुःख आहे, परंतु आमचा जो, ज्याला आम्ही देव समजतो की आमचा जो हृदयाचा तारा आहे आमचा, तर त्याला कुठेतरी सरकारने मान्यता दिलेली, आम्हाला त्याचा डाव खेळता आला नाही तरी आम्ही कुठेतरी त्याला बघता येईल आम्हाला. एक मला वाटतं फार मोठी अचिव्हमेंट आहे असं वाटतं. पण सचिनची रिटायरमेंट ही खरोखरच प्रत्येक भारतीयाला फार एक धक्कादायक अशी बात. करमणकर सर, आपण सचिनच्या जेव्हा रिटायरमेंट बद्दल बोलतो, सचिन रिटायर झाला त्या दिवशी आपणच होतो आणि खूप आपण जरा हळवे सुद्धा झालो होतो. पण संध्याकाळी लगेच बातमी आली भारतरत्नची. एका क्रीडापटूला भारतरत्न मिळण्याचा हा पहिलाच क्षण होता. हो, म्हणजे जसं आता प्रवीणने फार छान सांगितलं, म्हणजे त्याशी सगळेच सहमत होतील. म्हणजे माझं व्यक्तिशः मत ध्यानचंद आधी मिळायला पाहिजे होतं आणि तशी एक मागणी मोठ्या प्रमाणात देशात होतीये. आणि मी अशोक कुमार, त्यांचा जो मुलगा आहे, त्याचं कौतुक करतो की त्याने हे बोलताना सचिनचाही आदर ठेवला, मान ठेवला. तुम्हाला सचिनला मिळालं, छान झालं, पण आता ध्यानचंदना का नाही मिळालं, असं त्याने, अशा तऱ्हेने त्यांनी ती मागणी पुटअप केली होती. तर सचिनची निवृत्ती म्हणशील तर मला हळहळ नाही वाटली यासाठी की थोडीशी ती लांबली होती. आणि जसं कपिल देवची निवृत्ती थोडी लांबत गेली, म्हणजे फायनली अखेर आली ही निवृत्ती, असं झालं. पण एक प्रचंड कारकीर्द होती. मी काय म्हणतो, 25 वर्षात 1 वर्षभर त्याचा फॉर्म जरा कमी झाला, तर 24 वर्ष त्याने जी गाजवली ती एवढी जबरदस्त पुण्य आणि एवढं जबरदस्त त्याने भारतीय क्रिकेटला दिलं होतं. भले तो राष्ट्रकुलापुरता मर्यादित असो, पण एवढं प्रचंड दिलं होतं की लोकांच्या मनातली जी प्रचंड कृतज्ञता आणि कौतुक होतं ते उफाळून आलं. म्हणजे त्यांनी ते एक थोडंसं त्याचं जे अपयश होतं ते माफ केलं. एवढंसं अपयश आणि प्रचंड यश याची मग त्यांनी बरोबर हिशोब केला. आणि ज्या तऱ्हेने त्याला देशभर वंदना मिळाली ते सगळ्या क्रीडा क्षेत्राला बरं वाटलं असेल की एका खेळाडूचा एवढा गौरव होतो. क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली ती म्हणजे IPL मॅच फिक्सिंगची. खरं असं आहे की आपण काम, म्हणजे एवढे कसे आपण निष्क्रिय राहिलो किंवा आपण येणारं ते संकट दिसलं कसं, आपण त्याला मानसिक तयारी नव्हती आपली. आता इथे बघा, श्रीनिवासानंदचं तर आता उघड झालेलं आहे. आता मुंबईतलं तुम्हाला सांगतो, जे आता BK सिन्हे झालं, तर तिथे मुंबई क्रिकेट असोसिएशनचा किंवा क्लबचा किती फायदा झाला, तो शेकडो कोटीत आहे. आणि जे बिल्डर आणि आर्किटेक्ट आहेत त्यांचा जो फायदा झाला तो करोडो कोटीत आहे. पण IPLच्या या मॅच फिक्सिंग मुळे क्रिकेटला एक मोठा दणका बसला, एक बॅकफुटवर गेलं क्रिकेट. प्रत्येक राज्यात आहे. आज बिशन सिंग बेदी अरुण जेटलींच्या विरुद्ध उभा राहतोय दिल्ली क्रिकेट असोसिएशनमध्ये, आणि तो म्हणतोय की इथे खूप गैरव्यवहार आहेत आणि जेटली त्याच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून उतार व्हायचं, मला इथे निवडणूक लढवायची इच्छा मनात आलेली आहे, ते एक आव्हान स्वीकारून. क्रिकेट हे उघड आहे, हा स्वभावधर्म आहे, जिथे पैसा येतो तिथे करप्शन येतं. आणि म्हणून शरद पवार पुन्हा एकदा MCAत आलेत, कारण का शरद पवारांचं कमबॅक ही एक मोठी बातमी होती. शरद पवार ICCचे प्रेसिडेंट झाले आणि त्यानंतर मुंबई क्रिकेटमध्ये ते कमबॅक करतायत, आणि ते सुद्धा कसे, गोपीनाथ मुंडेंचा पत्ता कापून. बघ, म्हणजे किती आहे का, मग तू सगळं सांगितलं, तर मला बोलायलाच काही ठेवलं नाही. बघ किती या विचित्र क्रमाने गोष्टी आहेत. का त्यांना हे होतं, या उतार वयात ते म्हणतात मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. आणि हे एवढं तृप्त माणूस किंवा आता आपलं सार्थक झालंय जीवनाचं असं वाटलं तरी आता एक नवीन पुन्हा म्हणतात कांदिवलीचं कॉम्प्लेक्स झालं, नंतर BKCचं कॉम्प्लेक्स आहेत, त्यात म्हणे स्टँड्स बांधायचे. आता हे सगळे जे व्याप आहेत आणि हे सगळे जे उलाढाली आहेत, या काही क्रिकेटला पुढे नेणारे नाहीत. ह्या बिल्डर, आर्किटेक्ट आणि त्यांच्या पाठीमागे असले राजकारणी लोक यांना पुढे नेणारे आहेत. क्रिकेटचं कुरण झालेलं आहे. हा जो दणका आहे, हा जो सेटबॅक आपण म्हणतोय, तो बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा बघायला मिळाला. भारतीय ऑलिम्पिक महासंघाला बंदी घातली गेली. ऑलिम्पिक IOCने इतकी नामुष्की ओढावली की भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिकच्या झेंड्याच्या खाली खेळावं लागलं. देशाच्या तिरंग्याच्या खाली खेळता आलेलं नाहीये गेल्या काही स्पर्धांमध्ये. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने नेहमी असंच दाखवलं की आम्हाला याची काही पर्वा नाही. आणि त्यावेळी हा धोक्याचा मुद्दा आम्ही मांडला होता की जेव्हा इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्समध्ये खेळाडू खेळू शकतो, पण टीम, उदाहरणार्थ हॉकीची टीम खेळू शकणार नाही किंवा टीम खेळू शकणार नाहीत ऑलिम्पिक गेम्समध्ये, तर ह्या गंभीर मुद्दा कदाचित 2 वर्षापूर्वी प्रेसलाही कदाचित एवढं महत्त्व वाटलं नाही, पण क्लीन स्पोर्टने आम्ही हा मुद्दा घेतला होता. आणि त्यामुळे कदाचित एक काय होईल की नव्या खेळाडू, आता खेळाडू त्यावेळी मागच्या वर्षी आपल्याला तर ऑलिम्पिकमध्ये खेळायलाच मिळणार नाही, तर टीम गेमचे खेळाडू नाउमेद होऊ शकतात. पण टीम गेम्समध्ये जर माणसाला हिंमत राहायची असेल आणि आपल्याला खेळायला, तर ऑलिम्पिक गेम हा सगळ्यात मोठा ॲसेट आहे. आणि तिकडेच जर तुम्हाला खेळायला देणार नसले तरी खूप समाजाच्या दृष्टीने खूप गंभीर गोष्ट आहे आणि ती कदाचित तेवढ्या गंभीरपणे घेतली गेली नाही. आज शेवटी इंडियन ऑलिम्पिक असलेला काहीतरी त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी शेवटी बदल करायचे ठरवले आहेत, परंतु ह्यात बदल त्याच वेळी यायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने समजावं लागलं की जे कलंकित असे लोक आहेत, म्हणजे ज्यांच्या अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत,
तर इंडियन ऑलिम्पिक असोन आयोग काय म्हणत राहिलं की नाही यांचं ते सिद्ध कुठे झालेत, तर त्यांना असं सांगितलं गेलं ते सिद्ध व्हायला एक बरीच वर्ष जाऊ शकतात आणि तो नियम नाही आहे. नियमांचा असा आहे की कलंकित आहे त्यांना निवडणुकीपासून दूर ठेवा, ते पदाधिकारी होऊ शकत नाहीत. ही साधी गोष्ट अंमलात आणण्यात त्यांनी 3-4 वर्ष घालवावीत हे खूप सांगून जातं. आणि हे किती बेदरकार आहेत बघा. आता हे एक भाग झाला. ज्वाला गुट्टाचा मुद्दा म्हणून सांगतो की ज्वाला गुट्टाला बघा तिच्यावर बंदी आणली गेली. अरे बंदी आणता, ही शेवटची स्टेज आहे. आधी तिच्यावर काहीतरी तुम्ही आर्थिक दंड करा, काय करा. मला वाईट असं वाटतं की याविषयी खेळाडूंनी जेवढा उठाव करायला पाहिजे होता तेवढा केला नाही. महाराष्ट्रातल्या सुद्धा खेळाडूंनी, म्हणजे मी त्यात सगळे म्हणेन, प्रदीप गंधेंच्यापासून इतर लोक म्हणेन, त्यांनी याच्या विरुद्ध बोलले नाही. परवा ज्वाला म्हणाली की मला शेवटी हायकोर्टने परवानगी दिली म्हणून मला खेळावं लागतं. हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. बरोबर. ज्यांच्या इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचा देखील व्ह्यू पॉईंट बद्दल की आम्ही जोपर्यंत दोषी नाही तर हा चुकीचा आहे. जर सोशल पोझिशनमध्ये माणूस आहे तर त्याची वादातीत त्याचं कॅरेक्टर असलं पाहिजे. आम्ही गुन्हेगार कसे नाही हे सिद्ध करून राहण्यामध्ये नाही, त्याचं वादातीत कॅरेक्टर असलं पाहिजे. त्याच्याविषयी संशयाचं वातावरण उत्पन्न झालं त्यांनी राजीनामा दिला. बरोबर आहे. खेळाडूंना या सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या या वर्षी लागल्या, हीच खरं तर एक वाईट गोष्ट आहे. पण भारतीय ऑलिम्पिक महासंघ असेल किंवा बीसीसीआय असेल, ज्या स्पोर्ट्स अथॉरिटीज आहेत त्यांना काही अजूनपर्यंत शहाणपण आलेलं नाहीये. ही या वर्षातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. पण आपण खेळाडूंबद्दल सुद्धा बोलणार आहोत. ज्या इंडिव्हिज्युअल प्लेयर्सचा टिपसे सरांनी उल्लेख केला त्यांच्याबद्दल सुद्धा बोलायचं. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. 2013 या वर्षाबद्दल आपण बोलतोय, स्पोर्ट्स बद्दल आपण बोलतोय. सर 2013 हे असं एक वर्ष होतं ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल प्लेयर्सनी सुद्धा कमाल केली. बॅडमिंटनचा भारताचा चेहरा हा सायना नेहवाल होती आतापर्यंत, आणि या वर्षी PV सिंधूनी एक खऱ्या अर्थानं मी सुद्धा काही कमाल करू शकते हे यावर्षी दाखवून दिलं. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ आणि त्याच्यानंतर मकाऊ ओपनमध्ये सुद्धा गोल्ड. नाही, खरोखरच मला वाटतं तिचा इमर्जन्स, सिंधूचा जो इमर्जन्स आहे तो ह्या वर्षाची एक मोठी म्हणजे कॉन्ट्रीब्युशन स्पोर्ट्समध्ये म्हटलं पाहिजे. कारण मागच्या वर्षीपर्यंत PV सिंधू नाव कधी थोडंसं म्हणजे आपल्याला कल्पना होती एवढंच फक्त. परंतु ज्याप्रमाणे सायना नेहवाल टोटली म्हणजे आपण म्हणतो की दुसरं भारतीय बॅडमिंटनमध्ये आता काही राहिलेलं नाही, दुसरं सायना सोडून अशी परिस्थिती होती, ती बदललेली आहे. राही सरनोबत ही अशी एक मुलगी आहे. तुम्ही राहीला खूप जवळनं पाहिलेलं आहे, आपण फॉलो केलेलं आहे तिला. ऑलिम्पिक खेळली, ऑलिम्पिकमध्ये तिने सांगितलं होतं यानंतर मी काहीतरी चांगलं करणार, आणि नंतर वर्ल्ड कपमध्ये साऊथ कोरियामध्ये पिस्टलमध्ये गोल्ड मेडल. पहिली भारतीय महिला खेळाडू, पहिली भारतीय पिस्टल शूटर जिने गोल्ड मेडल पटकावलं. नाही, प्रश्नच नाही. विशेषतः महाराष्ट्राला ही गोष्ट फार चांगली आहे, कारण महाराष्ट्राचं नावच कुठे दिसत नव्हतं. हे राहीमुळे महाराष्ट्राचं नाव थोडंफार का होईना किंवा मोठ्या प्रमाणावर का दिसलं. विनायक ह्या दृष्टीने मला म्हणजे आता जे प्रवीण ठिपसे म्हणाले की सिंधू सोडली तर नवीन खेळाडू कोण इमर्ज झाले, मला 2 खेळांचा खेळ म्हणून उल्लेख करावा असं वाटतो. एक आहे तिरंदाजी आणि दुसरं आहे शूटिंग. आता शूटिंगला यंदा जी दिल्लीला स्पर्धा झाल्या तर फार मोठे उच्चांक निर्माण झाले नाहीत, कारण यंदा पीक परफॉर्मन्स द्यायची कुणाला गरज वाटली नाही. कारण एशियन गेम्स पुढच्या वर्षी आहेत, राष्ट्रकुल स्पर्धा पुढच्या वर्षी आहेत, म्हणून खेळाडू त्याच्यासाठी थोडे राखून आहेत आणि तेव्हा ते एकदम आपले सर्वोच्च कामगिरीवर जातील. पण 2,500 खेळाडू आले, त्यांना सगळ्या लेन्स मग त्यासाठी नवीन इक्विपमेंट आणून ते तिथे सज्ज कराव्या लागल्या. तर शूटिंगचा जो व्याप आहे तो प्रचंड वाढला आणि ही फार एक चांगली गोष्ट आहे. काही प्रमाणात ते तिरंदाजीविषयी म्हणता येईल, आणि हे जे 2 खेळ आहेत हे भावी काळात आपल्याला काहीतरी मिळवून देतील अशी निश्चित लक्षणं आहेत. पण जेव्हा आपण इमर्जन्स बद्दल बोलतोय सर, त्यावेळेस आपण क्रिकेट बद्दल सुद्धा बोललं पाहिजे. सचिन नंतर कोण हा एक प्रश्न होता, पण सचिन नंतर किंवा ह्या फॅब 4 ज्यांना आपण म्हणतो, या फॅब 4 नंतर आता कमालीची एक यंग ब्रिगेड आली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अश्विन असेल, शिखर धवन असेल. एक भविष्य चांगलं वाटतंय, सेफ हँड्स मध्ये वाटतंय. अजून जरा कसोटी परदेशी लागली पाहिजे. आणि चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली त्यांच्याविषयी जास्ती अपेक्षा आहेत. आणि सचिनने मुद्दामून विराट कोहली आणि रोहित शर्माची नावं घेतलेली आहेत. सचिन त्यांना त्यांच्यात गुणवत्ता आहेच. आणि आज बघता विराट कोहली दोन्ही डावात शतक करण्याच्या मार्गावर आहे, आणि चेतेश्वर पुजारा ज्याला विराट कोहलीने उगाच पहिल्या डावात धावचित केलं, वाईट होतं ते, पण ते जर सोडलं तर चेतेश्वर त्याची भरपाई दुसऱ्या डावात करतोय. अश्विनचं परदेशी कितपत चांगली कामगिरी करेल अजून खात्री मला वाटत नाही. पण हे दोघं आता काही म्हणत मी मोहम्मद शमी म्हणेन, तो त्याने ज्या तऱ्हेने परवा गोलंदाजी केली तो एक कदाचित आपल्याला हिरा गवसलेला असू शकेल. बांधा बळकट आहे आणि त्यामुळे भुवनेशच्या कदाचित 2 पावलं तो पुढे. कदाचित म्हणजे आपण खूप घाई सुद्धा करायला नको, बघायला पाहिजे यानंतर ते कसा परफॉर्मन्स करतात. पण इमर्जन्स झालाय यात काही शंका नाहीये. पण लेजेंड्स बद्दल जर बोललो तर कभी खुशी कभी गम अशी काहीशी परिस्थिती होती. लिएंडर पेसनी आपल्याला हसवलेलं आहे, पण विश्वनाथन आनंदनी रडवलेलं आहे. यांच्याबद्दल सुद्धा बोलायचं. एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत.
2013 बद्दल जेव्हा आपण बोलतोय, लेजेंड्स बद्दल जेव्हा आपण बोलतोय, या लेजेंड्स मध्ये 2 लेजेंड्स असे होते ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं एक मजा दिलेली आहे, अख्ख्या करिअर मध्ये मजा दिलेली आहे. तो म्हणजे लिएंडर पेस. म्हणजे लहान मुलांना लाजवेल, तरुण मुलांना लाजवेल हा स्टॅमिना, तो जोश, तो जल्लोष हा आपण सुद्धा केलेला आहे. 40 वर्षाचा माणूस आहे तो, 14 ग्रँड स्लॅम जिंकतो आणि तरुणांना लाजवतो. काय म्हणायचं या लेजेंडला? एक मिनिट, मी त्याला लेजंड मानत नाही पहिली गोष्ट, कारण त्याची सगळे यश हे दुहेरीतले, पुरुष दुहेरी किंवा मिश्र. एक लक्षात घे विनायक, तो अशा काळात खेळतोय की जेव्हा सर्वातले चांगले जे एकेरीतले खेळाडू आहेत ते कोणी दुहेरीत खेळत नाहीत. पण दुहेरी हा वेगळा प्रकार आहे, एकेरीपेक्षा दुहेरी हा नेहमीच वेगळा प्रकार नाही, राहिलेला. असं नव्हतं. म्हणजे आधीच्या आतापर्यंत पाहिलं, सेजवन पासून तू जर कूपर, ॲशली कूपर, इमर्सन, हे खरं बोर सॅम्पर्स पासून सुरू झालं की एकेरीवर लक्ष द्यायचं, प्रचंड पैसा आला खेळात आणि त्यामुळे त्या लोकांचा आम्ही एकेरीवर लक्ष देतो. डेव्हिस कप कडेही आणि त्याला मी तू म्हणाला त्यातला एक महत्वाचा भाग, इतके वर्ष फिटनेस ठेवला, वयाच्या 40 गडाला. टेनिस साधा खेळ नाहीये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आहे, सारखा खेळत असतो तो महेश भूपती. आणि काही प्रमाणात मी सानिया मिर्झालाही ते श्रेय देईन, कारण तुम्ही बघाल की विल्यम्स भगिनींचं पाहिलं, त्यांची मनगट आणि पाय एवढे मजबूत आहेत, हिच्या फोरहँडमध्ये एवढा वेग, एवढा जोर येऊ शकणार नाही. पण तुला आठवत असेल तर सेरेना किंवा विनसशी खेळताना त्याने पहिला सेट बरोबरीने खेळली, दुसऱ्या सेटमध्ये तिला धुतलं गेलं होतं, पण पहिला सेट तरी ती बरोबर खेळती. आणि पेस तर विशेषतः इतकं वर्ष त्याने आपला फिटनेस ठेवला, हौस आहे, उमेद आहे आणि तो अजूनही काहीतरी खेळासाठी करावं, मागून अकॅडमी चालू करावी. आपले वडील लिएंडर वेस्ट पेस हे हॉकीचे ऑलिम्पियन, तो वारसा पुढे चालवावा, ह्या याने प्रेरित झालेला आहे. कदाचित तो एक देशाला आणखी पुढे नेणारा खेळाडू असेल. या जनरेशनसाठी लिएंडर पेस हे एक वेगळं उदाहरण आहे. पण खऱ्या अर्थानं लेजेंड हा म्हणजे विश्वनाथन आनंद. 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनलेला आहे आणि आनंद हा कधी आपल्या होम ग्राउंडवर हरेल असं सर्वसामान्य भारतीयाला वाटत नाही, कारण का आपल्याला एक वेगळा अभिमान आहे, एक वेगळं प्रेम आहे आनंद बद्दल. पण खऱ्या अर्थानं आनंदला हा दणका दिला मॅग्नस कार्लसनने. मला वाटतं की समाजाच्या भावना हा इमोशनल भाग आहे, परंतु विश्वनाथन आनंदला भारतात खेळणं खूप अनकम्फर्टेबल वाटतं. आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप 2000ची जर सोडली, 2001 मध्ये न्यू दिल्लीला झाली होती दिल्लीमध्ये, तर ती वर्ल्ड चॅम्पियन सोडता 1990 नंतर तो एकही स्पर्धा भारतामध्ये खेळलेला नाहीये, कारण तो खूप परफॉर्मन्स कॉन्शियस होतो. जर वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल त्याला खेळायला लागते, अदरवाईज एक भारतीय क्राऊड समोर खेळायला त्याला एक थोडंसं अनइझीनेस, म्हणजे स्पोर्ट्समनच्या बाकी स्पोर्ट्समन आणि पण मी इकडे एक कठीण प्रश्न विचारू. खरंच आपला मला आवडत नाही हा प्रश्न विचारायला, पण हा प्रश्न सगळेच जण विचारतात. आनंद आतापर्यंत टॉपवर होता, पण यानंतर कार्लसनची आता दिवस आहेत का? आनंदचे दिवस मागे गेले. हा, म्हणजे कार्लसन आता ज्या परिस्थितीने ज्या प्रकारे खेळतो, आणि कार्लसनचा डावही बघितला मी वर्ल्ड चॅम्पियनशिपला, पूर्ण वेळ तिकडे होतो, तर मला असं वाटतं की कार्लसन इज हिअर टू स्टे. म्हणजे कार्लसन पुढची 10 ते 15 वर्ष कार्लसन गाजवणार आहे. म्हणजे 15 वर्षामध्ये तो 10 वेळेला वर्ल्ड चॅम्पियन होईल असं माझी कल्पना आहे. त्यामुळे आनंदचा कमबॅक हा तेवढाच कठीण झाला, कारण त्यांच्यात खेळात खूप फरक आहे. परंतु भारतामध्ये मॅच होणं हा एक निगेटिव्ह फॅक्टर होता आणि आनंद खूप घाबरून खेळला, त्यामुळे परफॉर्मन्स काय हा मला एक आणि रूल आउट करता येणं शक्य नाही. ग्रेट्स आर ऑलवेज ग्रेट्स आणि तसा हा विश्वनाथन आनंद आहे. पण आपण या 2013चा आढावा घेतलेला आहे. धन्यवाद तुम्हा दोघांचेही या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. पण या वर्षाचा बद्दल आपण बोललेलो आहे, 2013 बद्दल आपण बोललो. पण जसं मी म्हटलं, मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर याची निवृत्ती जी होती ती या वर्षातली सगळ्यात मोठी घटना होती आणि ती सुद्धा एक आपल्याला चटका लावून जाणारी एक्झिट राहिलेली आहे. आपण रडलोय, आपण हसलोय, या सचिनने आपल्याला खूप आनंद दिलाय. या खास शो मध्ये आपण सध्या इथेच थांबूयात, पण जाता बघूयात सचिनची ही एक्झिट जी होती, सचिनने क्रिकेटला केलेला जो अलविदा होता त्याचे काही हे खास क्षण.